गणेश विसर्जनापूर्वी मनोज जरांगेंकडून विजयोत्सव साजरा। 5 दिवसांच्या उपोषणानंतर जरांगेंच्या लढ्याला यश। हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीचा GR मिळाल्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं। जरांगे पाटलांच्या लढ्याला यश। जरांगेंच्या डोळ्यात आनंदाश्रू। गणपतीची आरती केल्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं। मराठा आंदोलकांचा एकच जल्लोष, जोरदार घोषणाबाजी। उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटील मध्यरात्री छत्रपती संभाजीनगरात दाखल। जरांगे पाटलांवर गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू। डॉक्टरांचा जरांगेंना आराम करण्याचा सल्ला। मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटियरवर पहिला GR प्रसिद्ध। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा। हैदराबाद गॅझेटियरचं श्रेय मुख्यमंत्री फडणवीसांना जाणार। मराठा समाजाच्या हिताचा तोडगा निघाला। सरसकट आरक्षण न मिळण्याची भूमिका जरांगेंनी स्वीकारली। मंत्रिमंडळ उपसमिती कायदेशीर अभ्यास करून मार्ग काढला, तर मुख्यमंत्री फडणवीसांनी समितीचे मानले आभार। जरांगेंच्या मागणीवर आम्ही संवैधानिक तोडगा काढला असून ते कोर्टात टिकणारा आरक्षण आहे, तर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया टीका होत असते, पण मी समाजासाठी काम करतो, फडणवीसांचा विरोधकांना टोला। GR कायद्याच्या चौकटीत बसणारा। नातातल्या कुळातल्या कुणाचाही कुणबी नोंद असल्यास अर्ज करावा। शानीहून अर्जदाराला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। 12 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार। सातारा गॅझेट लागू करणार, मी खोटा शब्द देणार नाही, मंत्री शिवेंद्रराजे यांची जरांगेंना ग्वाही। तांत्रिक बाबींमुळे 15 दिवसात कायदेशीर बाबी तपासून 15 दिवसात अंमलबजावणी करणार, शिवेंद्रराजे यांचा शब्द। मराठ्यांनी मुंबई काबीज करून दाखवली। मुंबईत येऊन विजयही मिळवून दाखवला। आजचा दिवस सोन्याचा, आज आपल्यासाठी दिवाळी, जरांगेंचं मराठा बांधवांना संबोधन। सगळे चोऱ्यांच्या अंमलबजावणीवर 8 लाख हरकती, त्यामुळे या प्रक्रियेला वेळ लागेल, विखे पाटलांची जरांगेंना माहिती। सरकारवर विश्वास ठेवा, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। हैदराबाद गॅझेटवरून फसवणूक झाल्यास राज्यात एकाही नेत्याला फिरू देणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा। सरकारनं जरांगेंना पुन्हा फसवलं। हैदराबाद गॅझेटबाबतच्या GR मध्ये त्रुटी, GR ला कोर्टात चॅलेंज दिलं जाऊ शकतं, मराठा राज्य समन्वयक योगेश केदार यांचा आरोप। मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातल्या लेकरांचं कल्याण झालं। शिंदे समिती महाराष्ट्रासाठी काम सुरू ठेवणार। संपूर्ण महाराष्ट्र आज आनंदी, जरांगे पाटील यांची TV9 मराठीला काल प्रतिक्रिया। मराठा कुणबी एक या GR साठी सरकारला जरांगेंकडून 2 महिन्यांचा वेळ। प्रक्रिया किचकट असल्यानं उपसमितीनं मागितलेला 1 महिन्याचा वेळ। 58 लाख नोंदींचा रेकॉर्ड ग्रामपंचायतींना लावा, लोक अर्ज करतील आणि जात प्रमाणपत्र घेतील, जरांगेंची उपसमितीकडे मागणी। जेवढे दाखले आले तेवढे निकाली काढण्याचे प्रस्तावित केलंय, विखे पाटलांची माहिती, तर जेवढे व्हॅलिडिटीला दिले तेवढे देऊन टाकण्याची जरांगेंची मागणी। हैदराबाद गॅझेटने गावातील कुळातील नात्यातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देणार, मराठा उपसमितीचे मनोज जरांगेंना आश्वासन। मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची जरांगेंची मागणी, तर काही गुन्हे घ्यायचे असतील तर सप्टेंबरच्या अखेरपर्यंत ते कोर्टात जाऊन मागे घेऊ, सरकारचं आश्वासन। बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळावी, जरांगेंची उपसमितीकडे मागणी। वारसांना कोटींची मदत देण्यात आली आहे, उर्वरित एका आठवड्यात दिली जाईल, समितीची माहिती। जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर उपसमितीचे सदस्य व्यासपीठावरून खाली उतरताना त्यांच्यावर गुलालाची उधळण। विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले, प्रताप सरनाईकांवर गुलाल उधळला। आंदोलकांच्या वाहनांवर 5-5 हजारांचे दंड लावले, जरांगेंची विखे पाटलांना माहिती, तर वाहनांवर लावलेले दंड मागे घेणार असल्याचं उपसमितीचं आश्वासन। शरद पवारांनी आरक्षण देता त्यांना आलं नाही, आता शरद पवार आम्हाला ज्ञानामृत देतात। 30 वर्ष ठाकरेंचा पक्ष आरक्षणाबद्दल भूमिका घेताना दिसला नाही, विखे पाटलांची शरद पवारांवर टीका। जरांगेंची आरक्षणाची मागणी महायुतीनं मान्य केली, महायुतीत कोणतीही श्रेयवादाची लढाई नाही। हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय, सांघिक मंत्री उदय सामंतांची माहिती। आमच्या टीमकडून GRचा सखोल अभ्यास सुरू, आम्ही कायदे तज्ज्ञांसोबतही चर्चा करतोय, सविस्तर अभ्यास करून मी माझी भूमिका मांडेन, भुजबळांची प्रतिक्रिया। हैदराबाद गॅझेटचा GR संविधान विरोधी आणि ओबीसींचं आरक्षण संपवणारा, मागासवर्गीय समाज व्यवस्थेतील हक्क अधिकार काढणारा हा GR, लक्ष्मण हाकेंचा आरोप। याआधी मराठा समाजातील आरक्षण मुख्यमंत्री फडणवीसांनीच दिलं होतं, वैयक्तिक टीका करून सहन करूनही आंदोलनावर तोडगा काढून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला न्याय दिला, अमित साटम यांची प्रतिक्रिया।
मराठा समाजाला फक्त फडणवीसांच्याच काळात गुलाल उधळला. मराठा समाजाने याची दखल घेतली पाहिजे. मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया. मराठा मुख्यमंत्र्यांनी केलं नाही ते देवाभाऊंनी करून दाखवलं. फडणवीसांनी इतिहास रचला. संविधानाच्या चौकटीत आरक्षण दिलं. चित्रवाघ यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक. आरक्षणाचे खरे हिरो देवेंद्र फडणवीसच. शेवटी देवाच्याच दरबारात न्याय मिळाला. न्याय देणारं व्यक्तिमत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल. संजय केनेकरांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक. देवाभाऊंचा मास्टर स्ट्रोक. मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानणारं प्रवीण दरेकर यांचं ट्विट. मराठा समाजाच्या हितासाठी कालही प्रामाणिक आणि आजही आहोत आणि उद्याही राहाल. दरेकरांचं ट्विट. भाजप म्हणते मातब्बर मराठा नेत्यांना जे जमलं नाही ते फडणवीसांना जमलं. म्हणजे भाजप नेत्यांचा रोख नेमका कुणाकडे? भाजपचा रोख शिंदे की अजितदादांकडे? सुषमा अंधारे यांचा निशाणा. ओबीसींचा केसानं गळा कापला. हैदराबाद गॅझेटच्या नावानं सगळे सोयऱ्यांचा कायदा परत आणला. सरकारच्या निर्णयाविरोधात आम्ही कोर्टात जाऊ. मंगेश ससाणेंचा हैदराबाद गॅझेटच्या जीआरला विरोध. जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मुंबईतील आंदोलकांमध्ये आनंदाचं वातावरण. एक मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणा. आंदोलनाला यश मिळाल्यानंतर मराठ्यांमध्ये आनंद. मुंबईत सीएसएमटी स्थानकाबाहेर काल हलगी वाजवत आनंद साजरा केला. अंतरवाली सराटीतील मनोज जरांगेंच्या कुटुंबियांकडून आनंदोत्सव साजरा. जरांगेंच्या पत्नी सौमित्रा, मुलगी पल्लवी आणि मुलगा शिवराज यांनी एकमेकांना पेढे भरवले. मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा आंदोलकांकडून आनंदोत्सव. बीएमसी मुख्यालयासमोर मराठा बांधवांचा जल्लोष. मनोज जरांगेंच्या आरक्षणासंदर्भातील मागण्या सरकारकडून मान्य. मराठा बांधवांकडून फुगडी खेळत आनंद साजरा. मनोज जरांगेंचं आंदोलन यशस्वी. सर्व मागण्या शासनाकडून मान्य. पुण्यात मराठा समाजाकडून फटाके फोडून जल्लोष साजरा. सोलापूरच्या माढ्यात सकल मराठा समाजाकडून मोठा जल्लोष. हलगी वाजवत फटाके फोडत गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाज बांधवांचा जल्लोष. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आनंद साजरा केला. मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर शिर्डीत विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. फटाके फोडून एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला. बीडमध्ये तरुणांनी जरांगे पाटलांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला. तर जरांगेची उपोषणानंतर प्रकृती बरी व्हावी यासाठी ग्रामदैवताला साकडं. अकोल्यात मराठा समाजाकडून ढोलताशांच्या गजरात जल्लोष. गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजी. अमरावतीत ओबीसी समाज आक्रमक. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका, अन्यथा ओबीसी समाज सुद्धा मुंबईकडे कूच करणार. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा. नागपूर जिल्ह्यातील कामठीमध्ये आज काँग्रेसचा वोट चोर गद्दी छोड मेळावा. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार. मुख्यमंत्री फडणवीसांनी नरेंद्र पाटलांच्या सानपाडा निवासानी गणरायाचं दर्शन घेतलं. नरेंद्र पाटलांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं स्वागत. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची गर्दी. देशभरातून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्त दाखल. गणेश भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण. मुंबईतील सातरसा बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून अनोखा देखावा सादर. देशातील विविधतेचा देखावा सादर केला. प्रमोद आमोकर यांच्या संकल्पनेतून अप्रतिम देखावा. मुंबई ते विजयदुर्ग जलवाहतूक सागरी रोरो सेवेची चाचणी यशस्वीपणे पूर्ण. एमटीएम प्रिन्सेस बोट विजयदुर्ग बंदरात दाखल. 40 वर्षांनंतर मुंबई ते सिंधुदुर्ग जलवाहतूक सेवा सुरू होणार. कुर्ल्यामधील काजूपाडाचा महाराजा या मंडळाचं यंदा 47वे वर्ष. मंडपात आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई. बाप्पाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी. मुंबईत 11वीच्या 1.86 लाख जागा रिक्त. शिक्षण विभागाच्या आकडेवारीतून अस्पष्ट. प्रवेश प्रक्रिया लांबल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान. मुंबईत शहर आणि उपनगरांमध्ये साथीचे विविध आजार बळावले. 5774 रुग्णांची नोंद. गॅस्ट्रोच्या रुग्णांची सर्वाधिक नोंद. महापालिकेची जनजागृती मोहीम सुरू. सागरी रोरो बोट सेवेची चाचणी पूर्ण. मुंबईवरून निघालेली एमटीएम प्रिन्सेस बोट ही जयगड बंदरात दाखल. लवकरच मुंबई ते रत्नागिरी, मुंबई ते सिंधुदुर्ग अशी बोट सेवा सुरू होण्याची शक्यता.
पावसामुळे मुंबईत मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टो तसंच हेपेटायटिसच्या रुग्णसंख्येत वाढ. मलेरियाच्या रुग्णसंख्येने 1,500चा तर डेंग्यूच्या रुग्णसंख्येने 1,000चा टप्पा ओलांडला. आझाद मैदानात आता पालिकेचे मिशन स्वच्छता. पालिकेकडून हजारो मनुष्यबळ आणि विविध उपकरणांच्या सहाय्याने मध्यरात्रीपासून व्यापक स्वच्छता मोहीम. गणपती विसर्जनाच्या दिवशी अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मुंबईत विशेष लोकल. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल उशिरापर्यंत धावणार. पुणे नाशिक महामार्ग उन्नत होणार. नाशिक फाटा ते राजगुरुनगर हा 30 किलोमीटर लांबीचा मार्ग प्रस्तावित. पुणे नाशिकचा प्रवास 2 तासांनी घटणार. NHAI कडून निविदा प्रक्रिया सुरू. राज्यात शासकीय वसतिगृहांमध्ये जागावाढ. 55 शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी क्षमता वाढवली. राज्यभरात 1,295 जागा वाढवण्यात आल्या. पुण्यासह राज्यात विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध होऊ शकणार. पुणे प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस. काल एका दिवसात 785 हरकती नोंदवल्या गेल्या. परभणीच्या पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधारा तुडुंब भरला. पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मार्गी. पिकांना सिंचनासाठी आणि जनावरांना पाण्यासाठी सोय. धुळ्यातील पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू. पावसामुळे अक्कलपाडा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक. जोरदार पावसाने जामनेर तालुक्यातील तोंडापूर धरण 100% भरलं. शेतकऱ्यांच्या सिंचनासह नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. शेतकऱ्यांचा नागरिकांना मोठा दिलासा. पश्चिम विदर्भातील अप्पर वर्धा धरण 96% भरलं. धरणाच्या सर्व दरवाजातून विसर्ग सुरू. वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. चंद्रपुरात पावसाची जोरदार हजेरी. इरई धरणाचे सर्व 7 दरवाजे उघडले. वरोरा तालुक्यातील शेगाव चिमूर मार्ग सध्या वाहतुकीसाठी बंद आहे. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर. मालेगाव तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला. शेती पिकांनाही फटका. जोरदार पावसामुळे परभणीच्या पाथरी येथील ढालेगाव बंधारा पूर्ण क्षमतेने भरला. परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण. पिकांना सिंचनासाठी आणि जनावरांच्या पाण्याची सोय होणार. अमरावती जिल्ह्याच्या सावंगा आसरा गावातील रायगुई नदीवरील पुलावरून पुराचं पाणी. पूल ओलांडताना नागरिकांना होते अडचण. जीव धोक्यात घालून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. नागपूर शहरात साथीच्या आजारांचं प्रमाण वाढलं. गेल्या 8 महिन्यात डेंग्यूचे 148 रुग्ण तर स्वाईन फ्लूचे 27 रुग्ण. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आरोग्य विभागाचं आवाहन. गोंदियात राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी बेमुदत संपावर. शासकीय सेवेत समायोजन करण्याची सरकारकडे मागणी. गोंदिया जिल्ह्यातील 750 कर्मचारी या संपात सहभागी. आंदोलन आपण केलेलं आहात. धाराशिवच्या लोहारा तालुक्यात शेतकरी, कुरेशी समाज, व्यापारी आणि वाहन चालकांचा तहसील कार्यालयावर मोर्चा. शेतकरी कर्जमाफी, गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करावा. गोरक्षकांचे अत्याचार थांबवण्याची मागणी. मोठ्या संख्येने नागरिक, शेतकरी सहभागी. साताऱ्यातील पोवई नाका परिसरात मराठा क्रांती मोर्चाकडून आनंदोत्सव. मराठा बांधवांनी सातारी कंदीपेढे वाटून केला जल्लोष साजरा. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला यश. जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष. गुलालाची उधळण करत केला जल्लोष. हैदराबाद गझेटचा जिया निघाल्यानंतर धाराशिवमध्ये मराठा बांधवांचा जल्लोष. पेढे, मिठाई वाटत आनंद साजरा. फटाक्यांची ही आतषबाजी. मराठा आंदोलनाच्या यशानंतर बारामतीमध्ये मराठा बांधवांकडून जल्लोष. एक मराठा लाख मराठाचा जयघोष. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश. बीडमध्ये मराठा समाज बांधवांनी उधळला गुलाल. बीडच्या प्रमुख चौकात आनंद साजरा. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर धुळ्यात आनंद. एकमेकांना पेढे वाटत गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा. हैदराबाद गझेट लागू केल्यानंतर मराठा समाजाला फटाके. खतांचा काळाबाजार करणाऱ्या कृषी दुकानदारांच्या विरोधात धुळे जिल्हा कृषी विभागाचा कारवाईचा बडगा. 36 कृषी सेवा दुकानांचे परवाने 1 महिन्यासाठी निलंबित तर 10 कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमचे रद्द. भिवंडीतील महिलेच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश. हत्या करणाऱ्या पतीला अटक. दोघांमधील सततच्या भांडणामुळे हत्या केल्याची आरोपीची कबुली. पुण्याच्या भोर शहरासह ग्रामीण भागातल्या 17 जणांवर 2 दिवसांसाठी हद्दपारीची कारवाई. गणेश विसर्जनाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमडी ड्रग्ससह नशेच्या औषधांची विक्री. नशेचे पदार्थ विकणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड. अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई.